मी मास्टर ब्लास्टर. अहो माझं नावच ऐकून माझी स्तुती वगैरे नको नको नको. जर तुम्ही मला माझं नाव ऐकून कोणा महान व्यक्तीसारखं समजत असाल तर थांबा, पहिले या पडलेल्या लावामागची कथा तरी ऐका. हां, तो माझा दिवस सुरू व्हायचा कुकूच कुकूच या आरोळीने. नाही 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 नाही, आमच्याकडे कोंबडा वगैरे नाही हो. अहो बाबांनी कुकू कुकू वाला अलार्म क्लॉक माझ्या खोलीत ठेवला होता ना, पण कसा बसा 10 दिवस आरवला असेल तो कोंबडा. रविवारच्या माझ्या बॉलिंग प्रॅक्टिसनी, होम ग्राउंडवरच्या बॉलिंग प्रॅक्टिसनी जीव घेतला ना त्या कोंबड्याचा. तेव्हापासून माझा अलार्म स्नूज करून झोपण्याचा ऑप्शनच बंद झाला ना. अहो का काय विचारतात, बाबांचा आवाज कसा स्नूज करणार. तर हा माझा पहिला मास्टर ब्लास्टर शॉट. सकाळी सकाळी मोठ्या ग्लास भरून दूध पिणे म्हणजे मला नाही आवडत, पण ऐकते ती कुठे ऐकते. एकदा मी एक मस्त काचेचा ग्लास घे असा हट्ट केला होता आणि तिने घेऊन दिले, एक सोडून 2. आई लाड पुरवते असं समजू नका. एक ग्लास खास दुधासाठी अशी अटच घातली ना तिने. आणि 2 ग्लास स्वयंपाकघराच्या रॅकवर विराजमान झाले. त्या दिवशी बरं नसल्याने मी शाळेला सुट्टी घेतली होती, पण भर उन्हात बाहेर खेळायला जायचं नाही अशी तंबी मिळाल्यामुळे मी माझ्या होम ग्राउंडवरच हळूहळू बॉलिंग प्रॅक्टिस करू लागलो. अहो हसू नका हो, खरंच हळू करत होतो. पण कसा काय कोण जाणे तो बॉल स्पिन झाला आणि त्याने त्याचा मोचा स्वयंपाकघराकडे वळवला आणि थेट त्या 2 ग्लासाचाच वेध घेतला. झालं. हा माझा दुसरा मास्टर ब्लास्टर शॉट. या 2 अपघातांनंतर माझी होम ग्राउंडवर प्रॅक्टिसच बंद झाली. आता खाली बिल्डिंगच्या कंपाऊंडवरच खेळण्याचे ठरवले होते, तर बाल्कनीतून मित्राला म्हणालो, आलोच रे, हे घे कॅच. अहो साधा बाल्कनीतून फेकलेला कॅच नाही केला यांनी, बॉल कॅच नाही केला यांनी. अहो कॅच सोडला त्याचं काही नाही हो, पण समोरून जोशी काका येत होते ना स्कूटरवरून. अहो त्यांनी हेल्मेट घातलं होतं, पण त्यांच्या स्कूटरच्या हेडलाईटला नव्हतं घातलं ना. झालं. या माझ्या तिसऱ्या मास्टर ब्लास्टर शॉटमुळे आम्हा मुलांची बिल्डिंगच्या कंपाऊंडमधूनही हकलपट्टी झाली. आता आम्ही बिल्डिंगच्या जवळ असलेल्या ग्राउंडवर, म्हणजे मोकळी जागा म्हणून त्याला ग्राउंड म्हणायचं. बाकी असे कोणतेही ग्राउंडचे गुणधर्म त्या जागेत नव्हते. असो, आमच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. आता मोकळ्या जागेतच होतो तर मित्र म्हणाले, मार रे सिक्सर. अशी बॅट फिरवली की सगळेच म्हणाले, वा रे सिक्सरच. अहो गेला का काय विचारतात, गेलाच. थेट देशपांडे काकूंच्या किचनचे खिडकी फोडून पठ्ठ्याने त्यांच्या लोणचेच्या बरणीचाच वेध घेतला. झालं. हा माझा शेवटचा आणि चौथा मास्टर ब्लास्टर शॉट. आता तुम्हीच सांगा, आम्ही मुलांनी खेळायचं तरी कुठे. जर लोकांनी असं थोडं थोडं नुकसान सहन नाही केलं तर पुन्हा नवीन मास्टर ब्लास्टर घडणार तरी कसे.